आपण बघितलं तर कधी नव्हे इतके मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री म्हणायला पाहिजे आता, पृथ्वीराज चव्हाण हे आक्रमक होताना आपल्याला दिसत आहेत. आणि हाच आपला आजचा विषय आहे की राष्ट्रवादीवरची ही टीका किंवा भाजपाशी छुपा समझोता असल्याचे आरोप, ही सगळी जी काही आक्रमक टीका मुख्यमंत्री आणि काँग्रेसकडनं होते आहे, तिचा खरोखर काँग्रेसला फायदा होणार आहे का त्याचं बुमरँग होणार आहे, का त्याचा अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीलाच फायदा होणार आहे? आणि भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोघांमधल्या नात्याबद्दलच्या आरोपांचं काय, या सगळ्या प्रश्नांविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. आपण काही मान्यवरांना इथे बोलवले, त्यांची ओळख करून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याबरोबर आहेत संजीव साबळे, सकाळ न्यूज नेटवर्कचे संपादक. संजीवजी, स्वागत आपल्या या कार्यक्रमामध्ये. त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत वर्षा भोसले, भाजपच्या प्रवक्त्या. नमस्कार वर्षाजी, स्वागत आपलं. आपल्याबरोबर अतुल लोंढे पण आहेत परळच्या आपल्या स्टुडिओमधून, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि नेते. स्वागत अतुलजी आपल्या या कार्यक्रमामध्ये. आणि काही वेळातच डॉक्टर राजू वाघमारे, काँग्रेसचे प्रवक्ते, आणि डॉक्टर नीलम गोऱ्हे, शिवसेनेच्या प्रवक्त्या, याही आपल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा मला जायचं आहे संजीव साबळे यांच्याकडे. संजीवजी, एक सांगा, मुख्यमंत्र्यांचं, आता माजी मुख्यमंत्र्यांचं हे असं आक्रमक स्वरूप गेल्या 2-3 वर्षात तर काही बघायला मिळालेलं नव्हतं. ज्या पृथ्वीराज चव्हाणांवर NCPमधून कायम टीका होत गेली, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, तिरकस किंवा काही उपमा उत्प्रेक्षा यांच्या सहाय्याने, की ज्यांना लोकांमधून निवडून येता येत नाही, त्यांनी काय कसं राज्य करावं, हे काय शिकवावं, अशा प्रकारचे तिरपे बाण मारले गेले, ते मुख्यमंत्री आज तुळजापूरच्या आपल्या काँग्रेसच्या सभेमध्ये प्रचंड आक्रमक झालेले दिसले. आणि एवढी प्रचंड टीका वेगवेगळ्या मुद्द्यांवर ते करताना दिसत आहेत. कसा अर्थ लावाल तुम्ही याचा? नाही समीरण, मला वाटतं एक साधं सोपं गणित आहे की आपल्याकडे चौरंगी किंवा पंचरंगी सामने होणार आहेत हे खरं असलं तरी शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचा एका बाजूला मतदार आणि दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा मतदार, असं आत्तापर्यंत गेल्या आपण 99 सालपासूनचं गणित आहे म्हणूया, किंवा कारण 99 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळा झाला होता म्हणून. पण तेव्हापासनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात जी काही आघाडी होती ती तुटलेली आहे. त्यामुळे जी कधी या पक्षाला कधी त्या पक्षाला जे मतदान करणारे होते, म्हणजे मतदारसंघ जर राष्ट्रवादीला गेला तर राष्ट्रवादीला काँग्रेसचे लोक मतदान करत होते, किंवा काँग्रेसला गेला तर राष्ट्रवादीचे तिकडे मतदान होत होतं. तिथे काही शिवसेना भारतीय जनता पक्षाचे लोक काही या दोन पक्षांना मतदान करत नव्हते, किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक शिवसेना भाजपला मतदान करत नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीने जी सगळी लढाई आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसची मतं अधिकाधिक काँग्रेसकडे यावीत यासाठीची आहे. म्हणून हे माजी मुख्यमंत्र्यांनी पहिला जो हल्ला चढवलेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसवर चढवलेला आहे. आणि त्यांनी आत्ता जाहीरपणे पहिल्यांदाच इतक्या आक्रमकपणे ते बोलले असले तरीही ते मुख्यमंत्री असताना ते सातत्याने राष्ट्रवादीला चाप लावण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळेलाही राष्ट्रवादीचा हा आरोप होता की ते भारतीय जनता पक्षाला मदत करतात वगैरे, असं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणत होतं. मुख्यमंत्र्यांवर आरोप करत होतं की विरोधकांना हेच फायली पुरवतात आणि त्याच्यामुळे आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. त्यात तथ्य होतं किंवा नाही हे माहीत नाही, परंतु इथलं जे काही भ्रष्ट शासन आहे किंवा काय जे आहे, किंवा राष्ट्रवादीचे जे काही मंत्री आहेत त्यांची प्रकरणं बाहेर येणं आणणं, आणि ती बाहेर आल्यानंतर त्याचं जे काही त्याचा फटका त्यांना माहिती होतं की ते सरकार म्हणून आपल्यावरही बसणार आहे. पण तुम्हाला असं म्हणायचं आहे की म्हणजे आत्तापर्यंत न बोलता ते काय त्यांना हवं ते करत होते, निर्णय घेत होते, कारवाया करत होते किंवा ॲक्शन घेत होते, आता ते जाहीरपणे व्होकल झालेत. आता त्यांना जाहीरपणे हे करावंच लागणार, कारण आता ते प्रतिस्पर्धी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीकडे बघत आहेत. आणि जर दोघांचा मतदार जर कॉमन असला तर त्या मतदाराला जर आपल्याकडे खेचायचं असेल तर पहिला हल्ला त्यांना राष्ट्रवादीवर चढवावा लागेल. शिवसेना जसं भारतीय जनता पक्षावर चढवेल, भारतीय जनता पक्ष जसं आत्ता म्हणत असले की आमचं सगळं लक्ष आहे ते आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला टीकास्त्र आमचं त्यांच्यावर असलं तरी मतं त्यांना जी पाहिजे ती ठरलेली आहेत. त्यांच्याकडे काय काँग्रेस राष्ट्रवादीची मतं जाणार नाही आहेत. त्यामुळे जो मतांचा वाटा आहे तो प्रत्येकाचा मतांचा वाटा आहे. संजीवजी, परत मी तुमच्याकडे येतो. मला अतुल लोंढेंकडे जायचं आहे. अतुलजी, मागच्या 3-4 दिवसामध्ये अजितदादा पवारांनी सुद्धा काँग्रेसवर टीका केली, आणि काल आणि आज 2 दिवसात आपल्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा काँग्रेसवर आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या एकूणच कामाच्या पद्धतीवर सरळ सरळ विविध माध्यमांशी बोलताना टीका केली.
आता ही टीका नवीन नाही आहे, म्हणजे त्यांच्या हाताला काही लकवा भरलाय का इथपासून अनेक शब्दांमध्ये, तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. त्याची कारणंही अनेक होती. पण आपल्याला काय वाटतं, आता सरळ सरळ हा जो काही हल्लाबोल केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी, त्यांनी सरळ सरळ 2 मुद्दे मांडलेले आहेत आणि स्ट्रेट आरोप केलेला आहे की ही आघाडी तोडली आहे, ती राष्ट्रवादी काँग्रेसनी तोडलेली आहे. इनफॅक्ट राष्ट्रवादी काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे सोनिया गांधींनी सुद्धा आरोप केलेत की ही आघाडी तुटली, याला कारण मी नाही किंवा राहुल गांधी नाही किंवा काँग्रेस पक्ष नाही. याचा अर्थ याला ही युती तुटायला राष्ट्रवादी काँग्रेसच आहे असा अप्रत्यक्ष अर्थ निघतो. काय प्रतिक्रिया आपली एक पक्ष म्हणून, पक्षाचे प्रवक्ते म्हणून या सगळ्या आरोपांवर? समीरनजी, आपण जर सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स जर इव्हेंट बघितला तर आपल्या अशा लक्षात येईल की चर्चा सुरू असताना आपली लिस्ट यादी जाहीर करून टाकणे, 30-30, 35-35 दिवसपर्यंत चर्चेला निमंत्रण देणे नाही, मग शेवटल्या क्षणी कुठला तरी फोन करणे आणि मग आपण चर्चा करू असं ठरवणे, त्या चर्चेमध्ये कुठलाही तोडगा न निघणे, त्याच्यानंतर आमचा मालेगावला कार्यक्रम आणि त्यांचा कराडला कार्यक्रम, संध्याकाळला आपण चर्चेला बसू असं म्हणणे, त्याच्यामुळं आदरणीय अजितदादा आणि आदरणीय तटकरे साहेब हे मुंबईतच थांबले आणि मुख्यमंत्री साहेबांचं कराडवरनं परतच येणं नाही, अशा पद्धतीने ही जी टाळाटाळ आहे ही टाळाटाळ करत गेले. आणि मग ज्या सीट्सवर अदलाबदल व्हायला पाहिजे त्या सीट्सवर जाहीर करून टाकणे तिकिटा, मग त्याच्यामुळे जी अडचण निर्माण झाली होती. तर हे जे सिक्वेन्स आहे इव्हेंटचा, याच्यावर आपल्या लक्षात येईल की आघाडी कोणी तोडली, नंबर 1. नंबर 2, लखवा मारला आहे का, ही जी टीका होती. आता आदरणीय पवार साहेब हे या देशाच्या राजकारणातले ज्येष्ठ नेते आहे आणि अतिशय संयमी व्यक्ती आहे, ते संयमी नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्यावर आजच टीका झाली अशी नाही, अनेक वर्ष टीका झाली. त्यांच्यावर टीका करून सत्तेत येण्याचा घबाड शिवसेना बीजेपीने 1995च्या पूर्वी पण केलेलं आहे, केलं नाही असं नाही. पण ते जेव्हा टीका करतात तेव्हा आपण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की खाजगीमध्ये आणि बऱ्याचदा ओपनली काँग्रेसमधले मंत्री, काँग्रेसमधले आमदार हे सुद्धा त्यांच्या कार्यशैलीवर टीका करत होते. आता राष्ट्रवादीचा मुद्दा बाजूला ठेवला तुम्ही तर नितीन राऊत जे नागपूरचे पालकमंत्री आहेत त्यांनी सुद्धा जाहीरपणे टीका केली आहे. राणे साहेब तर पक्षातून निघण्यापर्यंत त्यांनी स्टेप घेतली होती. आणि मग 4 वर्ष असा जर टीका झालेली आहे तर या टीकेची सुरुवात ही मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. त्यांनी स्टेटमेंट अतुलजी बरोबर आहे, तुम्ही सांगताय ते बरोबर आहे. पण आता सिक्वेन्स ऑफ इव्हेंट जर तुम्ही सांगताय तसाच बघायला गेला आपण, तर जेव्हा यावेळेचं सरकार सत्तेवर आलं, म्हणजे आतापर्यंत 15 वर्ष आपण दोघंही सत्तेत बरोबर आहात हा भाग वेगळा, पण यावेळेचं सरकार पृथ्वीराज चव्हाणांच्या बरोबर जेव्हा स्थापन झालं आणि जेव्हा कामाला सुरुवात झाली तेव्हा पहिला घाव पृथ्वीराज चव्हाणांनी मारायचं धाडस काँग्रेसकडून दाखवलं आणि आपल्या जिल्हा बँका आणि इतर गोष्टींवरच्या जे काही कारवाया झाल्या किंवा श्वेतपत्रिका ज्या पद्धतीने जाहीर झाली ते अजिबात अपेक्षित नव्हतं, असं स्वतः अजितदादा पवारांनीच सांगितलं की याच्यावर लगेच इतक्या घाई गडबडीने ताबडतोब काही अनाउन्समेंट होण्याची गरज नव्हती. आपल्याला काय वाटतं, कुठेतरी काँग्रेसला जाणीवपूर्वक असाच निर्णय करायचा होता की राष्ट्रवादी काँग्रेसला कच्ची करणं किंवा इमेज त्यांची सर्वसामान्यांमध्ये खराब होणं, अशा पद्धतीने प्रयत्न काँग्रेसकडून झाले? आपण बघा, ज्यावेळेस आदरणीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब झाले त्याच वेळेस उपमुख्यमंत्री अजितदादा सुद्धा झाले. अजितदादांच्या कामाची शैली, त्यांचा कामाचा तडाखा, निर्णय घेण्याची प्रक्रिया ही अतिशय गतीनं होती. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त पॉप्युलरिटी, लोकांमध्ये जास्त मान सन्मान आणि लोकांची ऍक्सेप्टेबिलिटी सातत्यानं वाढत होती. मग त्या अनुषंगानं जे काही मुद्दे उपस्थित केले त्या सर्व प्रकारच्या ज्या काही अग्निपरीक्षा होत्या त्या सर्वाला आम्ही निमूटपणे आणि शांतपणे पुढे गेलो. आमचे 2 मुद्दे होते. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जे म्हणून काही आरोप झाले त्याच्यामध्ये 2 विभाग आहेत. एक कृषी विभाग आहे आणि दुसरा आहे जलसंपदा विभाग. आता कृषी विभागाची महाराष्ट्र आर्थिक पाहणीमध्ये जी आकडे आली होती ती आकडेवारी तलाठी हा देत असतो. मग त्याच्यामध्ये दुष्काळ झाले, किती पिकांपर्यंत पाणी पोचलं नाही पोचलं हा संदर्भ असतो. आणि जलसंपदा विभाग जेव्हा आपलं पाणी मोजणी करते तेव्हा 3 विभाग असतो. एक उद्योगासाठी पाणी, पिण्यासाठी पाणी आणि शेतीसाठी पाणी, आणि हे सगळं रिमोट सेन्सिंगनी मोजलं जातं. मग त्याच वेळेस त्यांनी जर तज्ज्ञांची कमिटी जर नेमली असती तर त्याच वेळेस त्यांना सत्य काय असत्य काय पुढे आलं असतं. पण त्यांनी श्वेतपत्रिका काढायला लावली, ती पण काढली. त्यानंतर गदारोळ झाला, SIT नेमली, त्यावेळेस विरोधी पक्षांनी फ्लोअरवर माधवराव चितळे जे आहेत जलतज्ञ त्यांची समिती मागे SIT मागितली, ती SIT दिली. त्यांनी सुद्धा 5% पर्यंत सिंचन वाढलं हा सगळा इव्हेंट अँड सिक्वेन्स आपल्याला माहिती आहे. अतुलजी, एकच प्रश्नाचं उत्तर द्या, याच्यामुळे शेवटी त्यांना जे साध्य करायचं होतं ते झालं असं तुम्हाला वाटतं का? याचं कारण नुकसान राष्ट्रवादीच्या इमेजचं झालं असं म्हणायला लागेल या सगळ्या प्रकारामध्ये. तो त्रास आम्हाला सहन करावा लागला हे खरं आहे.
पण महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्राची लिटरसी जी आहे, साक्षरता जी आहे ती 84% आहे आणि महाराष्ट्राचा जो व्यक्ती आहे, मतदार जो आहे, तो आता शांतपणे आणि निमूटपणे ह्या सगळ्या गोष्टी बघतो आहे, वाचतो आहे आणि प्रत्यक्षात त्याला कळत आहे की काय होत आहे आणि काय नाही होत ठीक आहे. आहे. अतुलजी, परत त्यामुळं तुमच्याकडे 15 येतो. तारखेला जो आहे तो जे आहे ते सत्य सगळं समोर येणार आहे. अतुलजी, परत तुमच्याकडे येतो. मला त्याच्या आधी एक छोटासा प्रश्न घेऊन वर्षा भोसलेंकडे जायचंय. वर्षाताई, एक सांगा, आत्ता जो काही मुख्यमंत्र्यांचा आपण एक बाईट ऐकला, त्यांचं माजी मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं, त्याच्यामध्ये छुपा समझोता भाजपबरोबर केला असा सरळ आरोप त्यांनी केलेला आहे. आणि याच्या आधी बातम्या येत होत्या की आधी तुम्ही युती तोडा, मग आम्ही आमची आघाडी तोडतो, अशा प्रकारचं काहीतरी एक चाललेलं होतं युती आणि आघाडीमध्ये. काय म्हणाल आपण भाजपच्या प्रवक्त्या म्हणून? मुख्यमंत्र्यांनी जो आज आक्रमकपणा दाखवला, तो जर यापूर्वी दाखवला असता तर महाराष्ट्रात चांगलं शासन निश्चितपणे आलं असतं. आता आघाडी तुटल्यानंतर ते याबद्दल सगळं बोलतायत आणि आता भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे, ही विधानं त्यांनी केलेली आहेत. भाजपचं महाराष्ट्रामध्ये जे युद्ध आहे, जे भांडण आहे किंवा जो वाद आहे आणि जी लढाई आहे ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी आहे, एकंदरीत त्यांच्या कारभाराविषयी आहे. आणि युती आम्हाला करायचीच होती, आज युती नाही, पण म्हणून आमचा मित्रपक्ष लगेच राष्ट्रवादी झाला असं होत नाही. हे मुख्यमंत्र्यांचं विधान आहे आणि त्यांनी केलेल्या विधानांवरती भाजप काही तसं वागणार नाही आहे. भाजपची स्वतःची अशी एक स्ट्रॅटेजी आहे आणि या निवडणुकांच्या काळामध्ये आमचा मुख्य शत्रू हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आहे. ठीक त्या आहे. अँगलनेच आम्ही लढाई करणार. ठीक आहे, आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला बरेच मुद्दे बघायचे आहेत की मुख्यमंत्र्यांच्या आणि काँग्रेसच्या या आक्रमक टीकेचा राष्ट्रवादीला तितक्या प्रमाणात तोटा होईल का? तळागाळापर्यंत पोहोचलेला सहकार असेल, शुगर बेल्ट असेल किंवा इतर गोष्टींमुळे राष्ट्रवादी आपला माजबेस पक्का धरून आहे, याची उत्तर आपल्याला शोधायची आहेत. पण त्याच्या आधी आपण घेऊयात एक छोटीशी विश्रांती.